दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करतो। मुंबईमध्ये देखील चैत्यभूमीला शासनाच्या वतीने जयंती उत्सव साजरा झाला। लाखो बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीला आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पाहिलं नागपूरला दीक्षाभूमीला असेल, सगळीकडेच अगदी आता आपण ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी हा जयंती उत्सव साजरा करतो। मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो। खरं म्हणजे बाबासाहेबांची जयंती उत्सव हा एका दिवसाचा नसतो, हा अनेक दिवस सातत्याने सुरू असतो। कारण त्यांनी जे आपल्या देशासाठी जे महान कर्तृत्व केलं, कर्तव्य केलं, आपल्या देशाची घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्या राज्यघटनेच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार, राज्यांचा कारभार सुरू आहे। भारताची घटना सर्वोत्तम असली पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास केला। अनेक सर्वोत्तम भारताची घटना बाबासाहेबांनी तयार केली। त्याच्यामध्ये उद्देश एवढाच होता की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, अगदी शोषित, पीडित, दलित सगळ्यांना शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचला पाहिजे। आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या मुळे आज सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती, माणसं मोठ्या मोठ्या पदावर विराजमान होतात। आज जर आपण पाहिलं या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम राष्ट्रपती झाल्या। सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आपले आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या भारत देशाचे प्रधानमंत्री झाले। माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला। अशी अनेक उदाहरणं आहेत। आज आपण पाहिलं की एक सर्वसामान्य कुटुंबातली भीमाची लेक डॉक्टर ज्योती वाघमारे राज्यसभेत गेल्या। इथं मागे आमच्या महापौर उभे आहेत, हे पण भीमाचीच लेक आहे। हे ठाण्यासारख्या शहराच्या महापौर झाल्या। हे सगळं जे घडलंय ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या या मार्गदर्शक आणि बाबासाहेबांनी जी घटना लिहिताना सर्वसामान्यांचा विचार केला, त्यामुळेच या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत। आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे, माणूस जन्माने नाही तर कर्माने महान ठरतो। आणि म्हणूनच बाबासाहेब त्यांच्या कर्तृत्वाने आणि कर्माने महामानव झाले। अशी अनेक उदाहरणं आहेत। आणि बाबासाहेबांसारखा एक भारतातला पहिला भारतीय परदेशात जातो, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये PhD करतो, अर्थशास्त्राची पदवी घेतो। अशा प्रकारचं महामानव बाबासाहेबांनी जे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं, अनेक लोकांनी, अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांनी या देशासाठी कार्य केलं। बाबासाहेबांनी जे केलं ते स्वतःचं ज्ञान त्यांनी आपल्या भारतीय सर्वसामान्य लोकांसाठी खर्ची केलं। आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला आज न्याय मिळतोय, सर्वसामान्यांपर्यंत न्याय पोहोचतोय। आणि मला अभिमान आहे की आमचं महायुतीचं सरकार देखील सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आज लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करत आहे। आज आपण पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती देखील बाबासाहेबांची देण आहे। त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, त्यातलं प्रॉब्लेम ऑफ रुपी हे एक पुस्तक आपल्याला माहीत आहे। आणि त्यामुळे
बाबासाहेबांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण त्यांची उंची एवढी महान होती, त्यांचं कर्तृत्व एवढं महान होतं आणि म्हणूनच त्यांना भारतरत्नच नाही तर विश्वरत्न म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांचा गौरव केला जातो. हे आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानास्पद आहे, गौरवास्पद आहे. मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देखील धन्यवाद देईन, कारण संविधान दिन 2015 पासून या देशामध्ये सुरू झाला. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, त्याचा देखील आदर करणं, सन्मान करणं या संविधान दिनाच्या निमित्ताने या देशामध्ये होऊ लागला. आणि म्हणून आता 16, 17, 18 जे दिल्लीची लोकसभा 16, 17, 18 आहे ना, अधिवेशन, विशेष अधिवेशन होत आहे. आणि या विशेष अधिवेशनात देखील महिलांना आत्मसन्मान देणं, आत्मनिर्भर करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना सक्षम करणं. तर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल जे आणलं होतं त्याच्यामध्ये देखील महिलांचे अधिकार वाढवणं, महिलांना सक्षम करणं, महिलांचा हक्क त्यांना मिळवून देणं, या सगळ्या गोष्टी होत्या. त्याचाच परिपाक आज आपण पाहतोय की महिलांना लोकसभा आणि विधानसभेत देखील 33% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतला आहे. याच्या मागे उद्देश एवढाच आहे की या महिलांना देखील, लाडक्या बहिणींना देखील सक्षम करणं. आपण देखील लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना देऊन सक्षम केलं आहे. आणि म्हणून हा निर्णय देखील फार मोठा निर्णय आहे. अनेक वर्ष यासाठी प्रयत्न होत होते, परंतु शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 16, 17, 18 हे विशेष अधिवेशन बोलवून त्यामधून 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याला देखील आम्ही एनडीएचे घटक पक्ष म्हणून शिवसेनेने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, समर्थन दिलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळं जे काय होतं आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिहिलेल्या राज्यघटनेमुळे त्याचा आम्हाला आनंद आहे. सर, आपलं एक पत्र आत्ताच आलेलं आहे आमच्याकडे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून हा जो निर्णय घेतलेला नारी शक्तीचा, त्याबद्दल त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं आहे. नेमकं काय आहे? आभार देखील मानले, त्यांना शुभेच्छा देखील. नाही, याच्यामध्ये जे काही आतापर्यंत गेल्या 2014 पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे देशासाठी निर्णय घेतले, देश आज आर्थिक महासत्तेकडे जातो आहे आणि त्याच्या मागे जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमध्ये महिलांचं सक्षमीकरण, महिलांचा आत्मसन्मान, आत्मनिर्भर, जनधन योजना असेल, बेटी बचाव बेटी पढाव असेल, महिलांसाठी लखपती दिदी असेल, ड्रोन दिदी असेल, अशा अनेक योजना महिलांसाठी आहेत. त्या योजना ज्या मोदी साहेबांनी केल्या आणि त्या सगळ्यात मोठं जे नवीन संसद झाली तर त्यामध्ये नारी वंदन, नारी सन्मान जे त्यांनी प्रथम त्यामध्ये त्याचा विचार केला आणि आता प्रत्यक्षात त्याचं विधेयक देखील येतं आहे. आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं आणि पूर्णपणे त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तिसरा मोठा घटक पक्ष शिवसेना आहे आणि सगळ्या देशातल्या महिलांचे लाडके भाऊ म्हणून तुम्ही पंतप्रधानांचा उल्लेख केलेला आहे पत्रामध्ये. हो, आता मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील लाडका भाऊ म्हणून जशी माझी ओळख आहे तशी आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज या संपूर्ण महिला आरक्षणामुळे संपूर्ण देशातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ होतील आणि याचाही आनंद आहे आम्हाला. देशातील सर्वात मोठं 900 बेड्सचं सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल होतं आहे. आता त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. सर्वात पहिलं हॉस्पिटल आहे देशातलं ज्याच्यावरती एअर ॲम्ब्युलन्स उतरणार आहे. अत्याधुनिक अशा प्रकारचं काम जे आहे ते सिव्हिल हॉस्पिटलचं होतं आहे. ठाणे सिव्हिल हॉस्पिटल
हे जिल्हास्तरीय हॉस्पिटल आहे आणि यामध्ये हे 900 बेडचं हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीचं होतं आहे आणि हे सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरेल आणि त्यामुळे हे युद्ध पातळीवर जलद गतीने हे झालं त्याबद्दल मला समाधान आहे. ठाणेकरांना जिल्ह्यातल्या लोकांना याचा फायदा होईल आरोग्यासाठी. हिंदी शॉर्ट में जो है आपने पीएम मोदी को जो है पत्र लिख के उनके आभार व्यक्त किया. जैसे आप महाराष्ट्र के लाडले भाई के वैसे अपने मोदी का उल्लेख देश के लाडले भाई करके किया है, क्या कहना चाहिए? आज भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की जयंती है 135वीं. आज सभी जगह पर जयंती के कार्यक्रम हो रहे हैं और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो हमारी राज्य घटना तैयार की उसकी वजह से एक सर्वसामान्य नागरिक को न्याय आज मिल रहा है. इसी तरह देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने इन्होंने नारी सम्मान किया है, महिलाओं का सम्मान किया है, उनको आत्मनिर्भर किया है, उनको सक्षम किया है. आज उन्होंने निर्णय लिया है कि हमारी लाडली बहनाओं को, महिलाओं को 33% रिजर्वेशन लोकसभा चुनाव, विधानसभा चुनाव में मिलेगा. ये बहुत ऐतिहासिक पहल है, ऐतिहासिक कदम है. पिछले कई सालों से हम सुन रहे थे लेकिन हकीकत में ये अभी साबित होगा और उसका अमल होगा और इसीलिए ये हमारी लाडली बहनाओं को सक्षम करने का ये प्रयत्न है, कोशिश है और इसलिए मैं उनका अभिनंदन किया हूँ. और मैं ये भी कहा हूँ कि देश के सभी हमारी लाडली बहना, हमारी महिलाएं और उनका पूरे देश का लाडला भाई आदरणीय मोदी जी कहलाएंगे, इसकी हमें खुशी है और इसका आनंद भी है क्योंकि बाबा साहेब आम्बेडकर जी की घटना ही कहती है, हिंदू कोड बिल में भी इसका ही उल्लेख है कि महिलाओं को आत्मसम्मान मिले, महिलाओं को अपना अधिकार मिले. और इसी तरह कई साल इंतजार के बाद मोदी जी के हाथों से ये होना था और वो अभी 16, 17, 18 ये विशेष पार्लियामेंट का सेशन ये बुला के इसमें इसका निर्णय होगा. ये सभी महिलाओं का गौरव होगा और इसकी खुशी सभी को है. 2029 में 872 महिलाएं बैठेंगी. 800 ने 273 है गुप्ता जी. अरे सब मिला के